बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आलेत। भाजपनं उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नसताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिलाय। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही। आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिला भाजपलाच सामोरं जावं लागेल असं स्पष्ट शब्दात देसाई यांनी सुनावलं। त्यामुळे सातारा सांगली मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक केवळ भाजप आणि विरोधकांमधील लढत न राहता महायुतीतील अंतर्गत नाराजीचीही परीक्षा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे। मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पूर्ण ताकदीनं पाठिंबा जाहीर झालेला नाही। विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांदरम्यान झालेल्या राजकीय संघर्षाची सल शिवसेना नेत्यांच्या मनात अद्याप कायम असल्याचं दिसून येतंय। त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराज देसाई उपस्थित नव्हते। याबाबत विचारलं असता त्यांनी भाजपवरच नाराजी व्यक्त केली। पालकमंत्री म्हणून नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही। पालकमंत्री प्रयत्न करत असताना तुम्ही बैठकीला येत नाही आणि त्याच वेळी स्वबळावर लढण्याची घोषणा करता, मग आम्हालाही विचार करावा लागणारच असं देसाई म्हणाले। मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे। या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्यांवर टीका केली आहे। पांढऱ्या पट्ट्यांमुळे जमीन थंड राहते हे विज्ञान जैन समाजाला इतकी वर्षे माहिती नव्हते का? अचानक आता या विज्ञानाचा शोध कसा लागला असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रकारामागे धार्मिकतेच्या नावाखाली सांस्कृतिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। मुंबई आणि उपनगरामधील काही भागात जैन साधू साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते। मात्र या प्रकरणाला विरोध झाल्यानंतर हा मुद्दा सोशल मीडियापासून राजकारणापर्यंत पोहोचला आहे। गेल्या काही दिवसात मुंबईतील काही जैन मंदिरे आणि जैन समाजाची वस्ती असलेल्या परिसरामध्ये रस्त्यावर पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे दिसून आले। जैन साधू साध्वी अनवाणी चालत असल्याने उन्हामुळे तापलेल्या रस्त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी हे पट्टे मारण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांनी यावर आक्षेप घेत सार्वजनिक रस्त्यावर परवानगीशिवाय अशा प्रकारे रंगकाम करणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला। त्यानंतर हा विषय चर्चेत आला। संदीप देशपांडे यांनी या स्पष्टीकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पांढऱ्या पट्टीमुळे जमीन थंड राहते असे जर खरे असेल तर मग संपूर्ण रस्ताच पांढरा का करत नाही हे शक्य आहे का? अचानक आता या विज्ञानाचा शोध कसा लागला? जैन समाजाला हे इतकी वर्षे माहिती नव्हते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या मते हा केवळ रस्त्यावर रंग मारण्याचा प्रश्न नसून त्यामागे व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की वाटप केल्या। या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्यांची पक्षफोडीची राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले। भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, त्यांना आता तेवढंच करायचं राहिलंय, दुसरे पक्ष फोडायचे, दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना। भारतीय जनता पक्ष, RSS आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं होती, कुठं गेली ती आता? त्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सतरंजाच उचलायच्या का असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला। तिथं बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथं उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला। त्यापेक्षा आम्ही जसं आमचा पक्ष फुटल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना। तुमच्या पक्षात जी चांगली मुलं काम करतायत त्यांना मोठं करा असा खोचक सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे।
तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता NDAला पाठिंबा देणार असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घडामोडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर अत्यंत तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या विलिनीकरणावर सटकून टीका केली. ते म्हणाले, कधी आपण या पार्टीचे नाव ऐकले आहे का? नॅशनल सिटीझन ऑफ इंडिया पार्टी ही त्रिपुराची पार्टी आहे. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये फक्त 862 मते मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये या पक्षाने काही जागा लढवल्या. तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना 1000 मते देखील पडली नाहीत. अमित शहा आणि शुभेंदू अधिकारी कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात. एखाद्या गुलामाच्या हातापायाला बेड्या बांधून कोठडीत ढकलावे तसे या पक्षात ढकलतात. 20 ते 22 खासदार भाजपमध्ये जायला निघाले होते. त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी पक्षात भाजपने विहिरीत ढकलल्यासारखे ढकलून दिले. राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची तुलना या घटनेशी केली. ते म्हणाले, पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरील त्यांचा दावा आणि चिन्हावरील दावा संपलेला आहे. जे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होते, पण इथे एक न्याय वेगळा लागला आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडली आहे. विलिनीकरण हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे असे आम्ही त्यासाठीच म्हणतो. तृणमूलमध्ये 60पेक्षा जास्त आमदार आणि 20पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. शिवसेनेत एवढे फुटले नव्हते तरी त्यांना आपल्या खासदारांना वाचवण्यासाठी एका पक्षात विलीन व्हावे लागले. राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्यानं पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक भागांमध्ये शेतीसाठीचं आवर्तन बंद करण्यात आलंय. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पुण्यातील सिंचन भवन इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठा, पावसाची स्थिती आणि संभाव्य टंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत की राज्यातील उपलब्ध पाणी 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांच्या पिण्याच्या गरजांसाठी सुरक्षित ठेवलं जावं. त्यांच्या माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 25% उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पातळी लक्षणीयरित्या कमी आहे. यंदा मान्सूननं अपेक्षित हजेरी न लावल्यानं धरणांमध्ये नवीन पाण्याची आवकही अत्यल्प झाली आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे 85 लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपलब्ध साठा जपून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा पुढील टप्पा काय असणार याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी विविध संस्थानाच्या गॅझेटचा उल्लेख करत मराठा समाजाच्या मागणीला ऐतिहासिक आधार असल्याचा दावा केला. बॉम्बे संस्थान, सातारा संस्थान, कोल्हापूर, मिरज, औंध आणि पुणे येथील ऐतिहासिक नोंदी व गॅझेटचा संदर्भ देत त्यांनी सरकारने या कागदपत्रांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हैदराबाद गॅझेटचा विषय पुढे गेला आहे. आता सातारा संस्थानच्या गॅझेटबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरसह इतर भागातील नोंदींचाही विचार व्हायला हवा. कोणताही विषय एका दिवसात मार्गी लागत नाही. त्यात अनेक अडचणी, संकटे आणि अडथळे येतात. मात्र आपण जिथे पोहोचायचे आहे तिथे नक्की पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या लढ्याबाबत बोलताना जरांगे पाटील भावनिकही झाले. मी या राज्यातील गरीब कुटुंबातील मुलगा आहे. प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी लढतोय. कोणाच्याही विरोधासाठी नव्हे तर समाजाच्या हक्कासाठी ही लढाई सुरू आहे असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. पालिकेतर्फे उद्या होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावच गायब करण्यात आल्याचा
धक्कादायक प्रकार समोर आलाय। यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकाराला शिवसेना स्टाईलनं चोख उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा दिल्यानं महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आलाय। पालिकेनं या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार आणि वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव अग्रभागी आहे। तसंच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नावं निमंत्रक आणि पाहुणे म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना या पत्रिकेतून पूर्णपणे डावलण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज नवी मुंबईत उमटले। सत्ताधारी भाजपकडून विशेषतः स्थानिक नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना वारंवार डावललं जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। वाशी इथं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत थेट गणेश नाईक यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी नाईक यांच्या गाडीसमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे असे सपकाळ यांनी म्हटले आहे। त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी पैशाचा अमाप वापर केल्याचा आरोप त्यांनी केला। एका वृत्तवाहिनीशी बोलताना सपकाळ म्हणाले, सध्या पैसा फेक तमाशा देख अशी परिस्थिती आहे। विरोधकांचे अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करणे, उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घ्यायला लावणे असे प्रकार सुरू आहेत। सत्ताधारी साम दाम दंड भेदाचा वापर करून निवडणुकीत थैमान घालत आहेत। शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का या प्रश्नांवर त्यांनी सूचक उत्तर दिले। भाजप विरोधात देशात काँग्रेस हाच एकमेव सक्षम प्रवाह आहे। या पार्श्वभूमीवर अशा चर्चा रंगणे स्वाभाविक आहे असे ते म्हणाले। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांच्या हायकमांडकडे गेलेल्या तक्रारींचे सपकाळांनी खंडन केले। काँग्रेस पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही। काँग्रेसच्या आंदोलनांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून घाबरलेल्या भाजपनेच या केवळ वावड्या उठवल्या आहेत असा टोला त्यांनी लगावला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।